नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. आपण महाराष्ट्र TET 2026 साठी जी स्टेट बोर्डची चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज पाहत होतो. त्यानुसार आपण विज्ञानच्या 6वी पासून ते 8वी पर्यंतच्या प्रत्येक चॅप्टरचे जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते एकदम विश्लेषणासहित पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला त्या चॅप्टरशी रिलेटेड दुसरा काही अभ्यास करण्याची गरज नाही आणि विज्ञानवर कितीही डीप मध्ये क्वेश्चन आला तरी आपल्याला माहित आहे की तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून येतो. त्याच्यामुळे ही जर सिरीज पूर्ण अभ्यासली तर आपल्याला विज्ञानमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे पहिला प्रश्न दिलेला आहे, रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळून गरम करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन आहेत बाष्पीभवन, दुसरा ऑप्शन आहे व्हल्कनायझेशन, तिसरा आहे विरघळणे, चौथा आहे संगणन. तर रबराच्या बाबतीत त्याला जो आहे कठीणपणा आणण्यासाठी सल्फर मिसळून जी प्रक्रिया आहे त्याला व्हल्कनायझेशन म्हणतात. याचं 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. इथे रबराविषयी माहिती दिलेली आहे. इथे सांगितलं आहे की रबर हे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही पद्धतीने बनवले जाते. नैसर्गिक जे रबर असते ते झाडाच्या चिकापासून बनवलेलं असते आणि याच चिकाला लॅटेक्स म्हणतात. आणि हे जे नैसर्गिक रबर आहे त्याला विशिष्ट गंध व पांढरा रंग आहे. त्याच्यानंतर जे कृत्रिम रबर आहे ते व्हल्कनायझेशन प्रक्रियेने बनवलेले असते. तर आता ह्या व्हल्कनायझेशन काय प्रक्रिया आहे ते इथे सांगितले आहे. या पद्धतीमध्ये रबर जे आहे गंधक म्हणजेच सल्फर बरोबर 3-4 तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळवले जाते. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचे प्रमाण ठरते. खोड रबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी यामध्ये कमी अधिक प्रमाणात गंधक मिसळलेले असते. रबर बँड्स मध्ये अतिशय थोडे गंधक मिसळलेले असते. म्हणजे इथे सांगितले की व्हल्कनायझेशन पद्धत नेमकी काय आहे. तर व्हल्कनायझेशन पद्धतीमध्ये रबर गंधकासोबत म्हणजे सल्फर सोबत 3-4 तास तापवले जाते. त्याच्यानंतर त्या रबराला जे कठीणपणा आणण्यासाठी त्याच्यामध्ये सल्फर मिसळलेलं असते. रबर म्हणजे आता खोड रबर आहे, पुन्हा रबराचा चेंडू आहे. रबराचा चेंडू जास्त कठीण असतो. पुन्हा रबर बँड्स आहेत जे की अगदी मऊ असतात. त्याच्यामुळे त्याच्या कठीणपणा मऊपणानुसार हे सल्फर कमी जास्त प्रमाणामध्ये मिसळले असते. इथे एक कॉलम आहे ज्यामध्ये असे होऊन गेले. या कॉलम मध्ये इथे थोडीशी माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया. चार्ल्स गुडियर च्या हातून रबर आणि गंधक यांचे मिश्रण चुकून पेटत्या स्टोवर पडले. स्टोव विझल्यानंतर रबराचे अधिक टणक व कमी ताणले जाणारे स्वरूप झाल्याचे त्याच्या लक्षात आले. हाच प्रयोग पद्धतशीरपणे करून त्याने व्हल्कनायझेशनचा शोध लावला. रबराच्या टणक टायर्समुळे दळणवळणात क्रांती झाली. आता हे जे आहेत ते चार्ल्स गुडियर यांच्याकडून चुकून ह्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेचा शोध लागलाय. म्हणजे त्यांच्याकडून सल्फरचं आणि रबराचं जे मिश्रण आहे ते चुकून स्टोवर पडले आणि त्याच्याकडून त्याला उष्णता भेटली आणि ते स्टोव बंद केल्यानंतर थंड झाल्यावर त्याला एक टणक रबर भेटलं आणि तेच टणक रबर टायर मध्ये वापरलं आणि दळणवळणामध्ये क्रांती झाली असं इथं सांगितले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे क्वेश्चन आहे, रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोणत्या अवस्थेपासून मिळतो? म्हणजे रेशीम नैसर्गिक धागा कुठल्या अवस्थेपासून मिळवतात असं इथं विचारले आहेत. ऑप्शन आहेत अंडी, अळी, कोश, प्रौढ कीटक. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे कोश. तर रेशीम हा नैसर्गिक धागा जो आहे तो कीटकाच्या कोश या अवस्थेपासून मिळवलेला असतो. याचं स्पष्टीकरण पाहूया. इथे माहित आहे का तुम्हाला, याच्यावर जास्त क्वेश्चन येतात स्टेट बोर्ड मध्ये. प्रत्येक चॅप्टरचा तिथे जो कॉलम असतो माहित आहे का तुम्हाला, याच्यावर TET मध्ये क्वेश्चन विचारलेले असतात. तर इथे आहे, रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा धागा मिळतो. रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले असे म्हणतात. तर रेशीम कशापासून मिळवतात? तर त्या कीटकाच्या कोशापासून मिळवतात. एका कोशापासून किती? 500 मीटर ते 1300 मीटर. आणि प्रथम कुठे रेशीमचे उत्पादन सुरू झाले? तर चीनमध्ये सुरू झाले. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्याच्या अगोदर इथे दुसरा एक माहित आहे का,
तुम्हाला हा कॉलम इथे आहे, थोडंसं ते पाहू. इथे सांगितलेले आहे रबर हा नैसर्गिक पदार्थ विशिष्ट झाडांचा चीक गोळा करून मिळवतात. रबराचे झाड ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणावर आढळते. नंतर या झाडाची लागवड इतर देशात करण्यात आली. या झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव हेविया ब्राझिलियान्सिस असे आहे. भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन केरळ या राज्यात होते. इथे 2-3 पॉइंट महत्वाचे आहेत की आपण मागे पाहिलं की रबर जे नैसर्गिक रबर आहे ते विशिष्ट झाडाच्या चिकापासून बनवलेलं असते आणि हे रबराचे झाड सगळ्यात ब्राझीलमध्ये जास्त प्रमाणात आढळते. तर त्याच्यानंतर त्याचं वनस्पतिशास्त्रीय बॉटनिकल नेम हेविया ब्राझिलियान्सिस अशी आहे आणि आपल्या भारतात केरळमध्ये सगळ्यात जास्त रबराचे उत्पादन होते. त्याच्यानंतर पुढे पाहू. इथं क्वेश्चन दिलेला आहे की रबराच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य आघाडीवर आहे? आपण आताच पाहिले रबराच्या उत्पादनात भारतात केरळ हे राज्य आघाडीवर आहे. त्याच्यानंतर कागद तयार करण्याचा पहिला कारखाना 1955 मध्ये भारतात कुठे स्थापन झाला? तर इथे ऑप्शन दिलेले आहेत बल्लारपूर, सोनगड, नेपानगर, मुंबई. तर कागद तयार करण्याचा जो पहिला कारखाना आहे तो नेपानगर मध्य प्रदेश येथे सुरू झाला. याची माहिती पाहूया. इथे कागदाविषयी काही थोडीफार माहिती दिलेली आहे. कागद कसा तयार होतो? तर सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्याचे जाळे तयार होऊन बनलेला पदार्थ म्हणजे कागद होय. आता इथे काय सांगितले? गवत, लाकूड, चिंध्या तसेच रद्दी, कागद अशा पदार्थांचे, हे जे गवत वगैरे आहे अशा पदार्थांचे सेल्युलोजचे धागे एकमेकात गुंतले जे जाळे तयार होते त्या जाळ्यापासून कागद बनलेला आहे. हे धागे सेल्युलोज धागे म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर खाली पण कागद कसा तयार होते याची माहिती दिलेली आहे. कागद बनवण्यासाठी पाईन सारख्या सूचिपर्णी, पाईन सारखे जे सूचिपर्णी वृक्ष आहेत यांचा उपयोग होतो. या वृक्षांच्या लाकडांचा ओढक्यांची साल काढून त्याचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते. त्यामुळे त्यांचा लगदा तयार होतो. रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. त्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात. रोलर्स मधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो. कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे असं इथं सांगितले आहे. म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं की कागद हा पाईन सारख्या सूचिपर्णी वृक्षापासून बनवले जातात. याची प्रक्रिया दिलेली आहे, कागद कसा तयार होतो ते इथे. त्याच्यानंतर माहित आहे का तुम्हाला, इथं पुन्हा हा कॉलम आलेला आहे. यामध्ये सांगितले आहे भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये नेपानगर मध्य प्रदेश येथे स्थापना झाली. त्याच्यानंतर सोनगड गुजरात येथेही कागद तयार होतो. सोनगड गुजरातलाही कागद तयार होतो. महाराष्ट्रात चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे. महाराष्ट्रात कुठं आहे? तर चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कारखाना आहे असे इथे सांगितले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया. इथे दिलेला आहे कृत्रिम रेशीम म्हणून खालीलपैकी कोणत्या धाग्याला ओळखले जाते? ऑप्शन आहेत नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, सुती धागा. तर कृत्रिम रेशीम हे रेयॉनला ओळखले जाते. इथं लक्षात ठेवायचं. याचं स्पष्टीकरण पाहूया. रेयॉन बद्दल इथं माहिती दिलेली आहे. कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार होते. कापूस आणि लाकडाचा लगदा आणि सोडियम हायड्रॉक्साईड, इथे लक्षात ठेवायचं सोडियम हायड्रॉक्साईड यांचं जे विरघळून एक द्रावण तयार केलं जाते. या द्रावणापासून यंत्राच्या सहाय्याने हे धागे मिळवतात. यांना मजबूती आणि चकाकी असते म्हणून यांना कृत्रिम रेशीम असे म्हणतात. सूर्यकिरणांसारखे चकाकदार या अर्थाने रेयॉन हा शब्द वापरलेला असतो. तर रेयॉनला कृत्रिम रेशीम म्हटले जाते. त्याच्यानंतर इथं थोडीशी डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन याबद्दल माहिती दिलेली आहे. खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक शृंखला करण्यासाठी वापर होतो. अशा बहुवारिकेचे द्रावण बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून दाबतात. यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो. या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात.
निरनिराळी रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्माचे धागे बनतात. याच धाग्यांना डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन अशी विविध नावे आहेत. तर हे जे आहेत डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन याबद्दल हे कसे तयार होतात याबद्दल इथे थोडीशी माहिती दिलेली आहे, ते आपण पाहिलेली आहे. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. न्यूयॉर्क व लंडन या दोन शहरांच्या नावावरून कोणत्या कृत्रिम धाग्याचे नामकरण करण्यात आलेले आहे? तर न्यूयॉर्क आणि लंडन यापासून कुठला बनलेला आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत नायलॉन, टेरिन, डॅक्रॉन, पॉलिस्टर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नायलॉन. नायलॉन आपण दैनंदिन जीवनामध्ये नायलॉनचा धागा म्हणून बऱ्याच वेळा असं उच्चारतो. तर हे जे नायलॉनचे धागे आहेत ते न्यूयॉर्क आणि लंडन या दोन शहरांच्या नावावरून पडलं आहे. पुढे पाहूया. इथे नायलॉन बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळामध्ये लागला. म्हणूनच न्यूयॉर्कचे NY आणि लंडनचे LON ही आद्याक्षरे एकत्रित करून नायलॉन असे नाव देण्यात आले. नायलॉनचे धागे चमकदार, मजबूत, पारदर्शी आणि जलरोधी असतात. वस्त्रनिर्मिती, मासेमारीची जाळे आणि दोरखंड इत्यादीसाठी हे धागे वापरतात. तर ह्याचं नाव नायलॉन का पडलं तर हे न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये एकदाच तयार झालं, म्हणून या दोन्ही शहरांचे आद्याक्षर जोडून हे नायलॉन हे नाव बनवलं गेलं आहे. तर याचे धागे चकाकदार, मजबूत, पारदर्शी असतात, जलरोधी असतात. त्यामुळे वस्त्र निर्मिती, मासेमारीमध्ये यांचा उपयोग होतो असं इथे सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.